So welcome to my YouTube channel Innocent Shivam. Today we are going to start from the topic infinitive. ठीक आहे. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय आहे? क्रियापदाचा मेन फॉर्म किंवा क्रियापदाचं मूळ रूप. सॉरी क्रियापदाचं मूळ रूप. आता पहिल्यांदा काय बघायचं आपल्याला? आपल्याला इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. इन्फिनिटिव्ह 10वी आणि 12वी बोर्डच्या एक्झाम मधला एक मार्कचा क्वेश्चन असतो. की ज्याच्यामध्ये म्हटलं जातं की फाइंड आउट द इन्फिनिटिव्ह फ्रॉम द अबाव सेंटेन्सेस. म्हणजे वरील वाक्यामधून ना इन्फिनिटिव्ह शोधून काढा. ठीक आहे. मग आता काय करायचंय? एक्झाम्पल काय? पहिल्यांदा काय? इन्फिनिटिव्ह इज यूज ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे? फर्स्ट पार्ट ऑफ सेंटेन्स. एक्झाम्पल काय? टू सेव्ह मनी इज पॉसिबल. आता याच्यामध्ये इन्फिनिटिव्ह कोणतं आहे? इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? टू हा शब्द आहे टू, या टू सहित आलेलं क्रियापद. परत एकदा इन्फिनिटिव्ह काय? टू हा जो शब्द आहे या टू सहित आलेलं क्रियापद जे असं काय म्हटलं जातं? इन्फिनिटिव्ह म्हटलं जातं. ठीक आहे. इन्फिनिटिव्ह इज यूज ॲज अ सब्जेक्ट. सब्जेक्ट काय म्हटलं मी? फर्स्ट पार्ट ऑफ अ सेंटेन्स म्हणजे वाक्याचा हा पहिला भाग. ठीक आहे. याच्यामध्ये काय? इन्फिनिटिव्ह काय? याच्यामध्ये आता इन्फिनिटिव्ह म्हणजे टू हा टू शब्द जो आहे ना याच्यावर आलेले क्रियापद. टूच्या पुढे जे आले ना हा शब्द हा क्रियापद. ठीक आहे. टू सेव्ह मनी इज पॉसिबल. याच्यामधलं इन्फिनिटिव्ह काय? टू सेव्ह हे काय? इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. देन नेक्स्ट नेक्स्ट काय? इन्फिनिटिव्ह इज यूज ॲज अ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय? सेकंड पार्ट ऑफ सेंटेन्स. ठीक आहे. किंवा लास्ट पार्ट ऑफ सेंटेन्स म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. काय याच्यामध्ये एक्झाम्पल काय? दिस इज नॉट द टाइम टू प्ले. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय सांगितलंय मी? की टू हा शब्द आहे टू, या टू सोबत आलेलं क्रियापद. ठीक आहे. टूच्या पुढे काय आलंय? हे क्रियापद आलंय म्हणजे म्हटल्यावर काय? ही इन्फिनिटिव्ह की टू प्ले आहे काय? हे इन्फिनिटिव्ह. आता इन्फिनिटिव्ह म्हणजे काय? परत सांगतो की हा जो टू शब्द आहे या टू शब्दाबरोबर जे आलेलं क्रियापद आहे म्हणजे टूच्या पुढे जो शब्द आला तो काय? इन्फिनिटिव्ह. ठीक आहे. जर तुम्हाला विचारलं की इन्फिनिटिव्ह कोणतं काय सांगायचं? टू प्ले. इन्फिनिटिव्ह काय? टू सेव्ह. ठीक आहे. असं दोन टाईप कोणते कोणते? इन्फिनिटिव्ह इज यूज ॲज अ सब्जेक्ट. टू सेव्ह मनी इज पॉसिबल याच्यामधलं काय? टू सेव्ह. आणि इन्फिनिटिव्ह इज यूज ॲज ऑब्जेक्ट म्हणजे काय? दिस इज नॉट द टाइम टू प्ले याच्यामधलं काय? इन्फिनिटिव्ह टू प्ले. इन्फिनिटिव्ह काय? बेसिकली मूळ फॉर्म किंवा मेन फॉर्म ऑफ द वर्ब. ठीक आहे. टू सहित टू या शब्दासहित आलेलं क्रियापद. ठीक आहे. धन्यवाद.